जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रहो, निवडणुकांचे 5 टप्पे पार पडले म्हणजे महाराष्ट्रातील निवडणूक संपली. आता आपल्याला जी चिंता आहे, जो चर्चा, मंथन, विचार चालू आहे ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोण निवडून येणार. त्यामध्ये जाणकार, राजकीय विश्लेषक, मीडिया आपापल्या मताप्रमाणे आपापला ओपिनियन पोल जाहीर करत आहेत. पण त्यापैकी बहुतांश 80-90% लोकांचा अंदाज आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीची पिछेहाट होताना दिसत आहे. तर जवळजवळ 30 ते 32-35 जागेपर्यंत महाविकास आघाडी उड्डाण मारत आहे. त्यावेळेस प्रश्न असा येतो की मोदी शहांना गोत्यात आणणारे कोण? तर त्याचं उत्तर येतं फडणवीस. कारण असं झालं मित्रहो, जितक्या आत्मनिर्भरतेने फडणवीस डंका पेटत होते की महायुती मागच्या वेळेस 42 जागेवर निवडून आली, यावेळेस आम्ही आमचे मित्रपक्ष जोडले आहेत, तेव्हा आम्ही 45 पार करू. आणि त्याच उद्देशानं त्यांनी अनेक खटाटोप केले. त्यापैकी पहिला खटाटोप म्हणजे महाविकास आघाडी तोडून एकनाथ शिंदे यांना शिवसेना फोडून आपल्या गटात सामील केले व सरकार स्थापन करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं व स्वतः उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळेस महाराष्ट्रातील वातावरण एक शांत, संयमी अशा प्रकारचं होतं. कारण महाराष्ट्रातील जनतेलाही वाटलं की आपण पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला 105 आमदार निवडून दिले होते आणि भाजपा सेना युतीचंच सरकार आपण निवडून दिलं होतं. आणि जरी एकनाथ शिंदे फुटले असतील, त्यांना यांनी समाविष्ट केला असेल आणि पुन्हा भाजपा सेना युतीचं सरकार झालं असेल तर हे सकारात्मक आहे असा लोकांचा दृष्टिकोन होता. पण कालांतराने दिवस लोटत गेले आणि आणखी 1 वर्षानंतर फडणवीसांनी शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अजित पवारांना गरज नसतानाही आपल्या पक्षामध्ये किंवा आपल्या महायुतीमध्ये सामावून घेतलं आणि त्यांचा वेगळा गट ठेवून त्यांना दुसरा उपमुख्यमंत्री व अर्थ खातं अजित पवार यांच्याकडे दिलं. मेख इथेच बसली, चर्चा इथेच सुरू झाली आणि लोकांमध्ये नाराजी पसरली. मुद्दा महत्त्वाचा असा, स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी भोपाळच्या सभेतून NCP म्हणजे नॅशनल काँग्रेस पार्टी, अजित पवार ही करप्ट पार्टी आहे, घोटाळेबाज पार्टी आहे, त्यांच्यावर 72,000 कोटीचा सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार आणि सुनील तटकरे दोषी आहेत असं ठणकावून सांगितलं. आणि त्याच वेळेस फडणवीसांनी 2 दिवसाच्या आत त्यांना आपल्या मांडीला मांडी लावून आपल्या महायुतीमध्ये सामील केलं आणि जनतेच्या नाराजीला सुरुवात झाली. तिसरा मुद्दा, ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये मराठा आंदोलनाचा प्रश्न पेटला होता किंवा आंदोलन चालू होतं, तिथे आंतरवाली सराटीमध्ये शांततेत आंदोलन चालू असताना, बाया बापड्या भजनात कीर्तनात गुंग असताना त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी केलेला लाठीचार्ज, सांगायचं तात्पर्य एवढंच, देवेंद्र फडणवीसांनी केला म्हणजे ग्रह खातं त्यांच्याकडे होतं म्हणून आपण असं म्हणतो की देवेंद्र फडणवीसांनी केलेला लाठीचार्ज. आणि त्या लाठीचार्ज नंतर त्यांनी घेतलेली पोलिसांची बाजू व पोलीस कसे निर्दोष आहेत आणि जनता आरक्षण करतेच कसे दोषी आहेत हे पटवून देण्याचा केलेला लाजिरवाणा प्रयत्न, इथून खरी महायुतीच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या मताला गळ लागली. मित्रहो, ह्या झाल्या 1, 2, 3 गोष्टी. यानंतर त्यांनी आदर्श घोटाळ्याचे सूत्रधार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनाही आपल्या गोटात घेतलं आणि 45+चा नारा दिला. पण
हा नारा त्यांनी जेवढ्या प्रभावीपणे दिला त्याचं पहिल्या टप्प्यापर्यंत माणसांना काहीही वाटलं नाही. ज्यावेळेस दुसऱ्या टप्प्याची निवडणूक सुरू झाली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मैदानात उतरले आणि मैदानातील सभेला रंग यायला सुरुवात झाली, त्यावेळेस फडणवीस असोत, अमित शहा असोत, बावनकुळे असोत अथवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, यांच्या कुणाच्याही सभेला कितीही भाडोत्री माणसं आणण्याचा प्रयत्न केला, तरीही कितीही वाहनं पाठविले, तरीही प्रत्येक सभेतील 75% खुर्च्या रिकाम्याच राहायला लागल्या. व दुसरी गोष्ट, फडणवीसांनी जिथं जिथं एकनाथ शिंदे यांचे 5 ते 6 स्टँडिंग खासदार काढण्याचा आग्रह धरला आणि त्या दबावाला बळी पडून एकनाथ शिंदेंनी आपल्या त्या खासदारांची तिकीटं कापली आणि दुसरे खासदार तिथं दिले. काय तर भाजपचा अंतर्गत सर्वे सांगत होता की त्या ठिकाणी हे उमेदवार निवडून येणार नाहीत आणि त्याचाच फटका या महायुतीला बसला आहे. आणि फडणवीसाच्या मुख्य महायुतीच्या पराभवाची जर कारणं काही असतील तर मराठा आंदोलनामध्ये जे खतपाणी चिथावणीखोर भाषण देत होते त्यांना खतपाणी घालण्याचं काम, उदाहरणार्थ छगन भुजबळ असोत, प्रकाश शेंडगे असोत, महादेव जानकर असोत किंवा पडळकर असोत, यांना 100% खतपाणी घालण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यामुळे जनतेमध्ये नाराजी पसरली, जातीजातीमध्ये तणाव झाला आणि जातीय संघर्ष वाढला. याचीच